शेगावीच्या गजानना महासंत आनंद घना तुम्हा येऊ द्या आमची करुणा शुभमंगल समयी शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणे तयांच्या हरतील विघ्न मनोनी स्मरावे अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजानन माऊलीला विवेकाने जाणे सुगठित समाजाची कविले महासिद्धंताची गुढ रसिकत्व उकलिले लसे तर तारिला श्रीमत भागवत करू दया ज्ञानेशाची विमल मतीने वंदन करू ओम नमो भाग्य सुखाची वाकड्या भोपड्या आपुल्या गड्या भाविकाशी माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम आईची देई प्रेम काही कळा श्रुती सजन परमेश्वर परमात्माच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने आणि जमलेल्या माझ्या भगवत भक्तांच्या सहकार्याने सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे जगाचे जगद्गुरु माननीय संत शिरोमणी तुकोबर है यांचा हा उत्कृष्ट 5 चरणांचा अभंग काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला आहे. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या हा पावनभूमी श्री क्षेत्रामध्ये मानकेश्वर बाबाच्या सानिध्यामध्ये आणि तुम्हा वैष्णवांच्या संगतीमध्ये पवित्र धामामध्ये पवित्र प्रांगणामध्ये आणि तुम्हा वैष्णवांच्या सज्जनामध्ये तुम्हा वैष्णवांचं किती कौतुक करा माझी वाणी कमी पडत. हरिभक्त प्रायण आमचे आप्पा साथीला उभे राहिलेले माझे भक्ती माता भैरून गाऊन आलेले टाळकरी वृंद तुम्हा वैष्णवांच्या चरणी साष्टांग दंडवत. मृदंगाचार्य आमचे गुरु महाराज गंगाधर महाराज गायकी या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे जे काम करणारे माझे बांधव आहे जे झाडझूड करतात भांडे घासतात त्याच्यानंतर स्वयंपाक करतात त्या सर्व वैष्णवांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रम
वारकरी संतांच्या ह्या वारकरीच्या संतांच्या पायावर मस्तक आहे हे खरं आहे, पण मला प्रिय आवडणारे जे भगवत भक्त आहेत ते झाडझूड करतात, भांडे घासतात, त्याच्यानंतर चटाया उचलतात, त्याच्यानंतर पुन्हा उजूक कुठे घाण गुण झाले असेल ती स्वच्छ करतात. त्या वैष्णव मला प्रिय आवडते असे भगवान प्रतिपादन करतात. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि खजिनदार ह्या सर्व भाविकांना साष्टांग दंडवत आणि तुम्हा सर्व वैष्णवांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत, सुस्वागतम 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 असं समजायचं. आता सर्वांची नावं याच्यामध्ये आली, प्रत्येकाचं मुद्दा म्हणून नाव आपल्याला घ्यायचं ते प्रत्येक ह्या ठिकाणी आता आले. प्रत्येक नावाची मंडळी आली, प्रत्येक गुणवान आले, प्रत्येक कलाकार आले, सर्व आले. मानकेश्वर बाबाच्या दरबारामध्ये जो भगवत भक्त येतो तो मानकेश्वर बाबाचा होत असतो, घरचा राहत नाही. आणि त्यांना इथे आल्याच्या नंतर बाबाचं व्हायचं असतं, मानकेश्वर बाबाचं व्हायचं. आपण घरचे असं व्हायचं नाही. आजच्या दिवस इथं आल्याच्या नंतर अनन्य भावानं सेवा करायची प्रभूची, मानकेश्वर बाबाची अनन्य भावानं सेवा करायची, अखंड नामचिंतन करायचं आणि मानकेश्वर बाबाच्या दरबारामध्ये सतत प्रभूचं चिंतन करत राहायचं. आपण आता समजायचं आपण घरचे राहिलेलो नाही. हा आपला अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभापासून सांगतेकडे वाटचाल करत आलेला आहे. आणि आज काल्याच्या कीर्तनाने ह्या सप्ताहाची सांगता होणार, म्हणजे ह्या सप्ताहाला पूर्ण इनाम दिलं जाणार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सज्जनांनो, काम करणारी मंडळी हे सुद्धा भाग्यवंत, कीर्तन श्रवण करणारे हे सुद्धा भाग्यवान, टाळकरी सुद्धा भाग्यवान, आणि त्याच्यापासून मी सगळ्यापासून भाग्यवान. तुमचं मला दर्शन झालं विठ्ठल. सज्जनांचं आणि संतांचं दर्शन भाग्यानं होत असते. भाग्याचा उदय देहे जोडे संत पाय. संतांचं दर्शन सहज होत नाही, भाग्यानं होत असतं. म्हणून माझं काहीतरी भाग्य, तुम्हा भक्ती मातांचं दर्शन झालं, आमच्या वैष्णवांचं दर्शन झालं, इथं सेवाकरी मंडळी आहे यांचंही सुद्धा दर्शन झालं. असो, आज काल्याचा प्रसंग आणि आपल्याला आज काल्याचं चिंतन बघायचं आहे. चरित्र ते उच्चारावी केले देवे गोकुळे. टाळकरी मंडळीला माझा हात जोडून नम्र विनंती. उंच म्हणल्याच्या नंतरही सुद्धा प्रभू नामचिंतन, आणि खाली म्हणलं तरी सुद्धा प्रभू नामचिंतन, स्वरात म्हणलं तरी सुद्धा प्रभू नामचिंतन, आणि बिगर स्वरात म्हणलं तरी सुद्धा प्रभू नामचिंतन. पण असं लय भयंकर एकदम असा ताण नाही द्यायचा शरीराला. काऊन ताण द्यायचा? भगवंतानं सुंदर प्रकारचं शरीर द्यायचंय आणि याला गुजरून मस्त सांभाळून शरीर सांभाळायचं असतंय. कसं बी चालायचं असतं का? नाही. असो, आज काल्याचा प्रसंग आणि 7 दिवसाचं मिळणारा आजचा पगार, याला काल्याचं कीर्तन असं म्हणतात. विठ्ठल काला म्हणजे काय, हा पहिला प्रश्न तुम्हा वैष्णवांच्या समोर प्रतिपादन करतो. काला, काला म्हणजे काय, हा पहिला शब्द तुम्हा वैष्णवांच्या सज्जनांच्या समोर प्रतिपादन करतो. काला. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा रे, ह्या नरदेहाला तू का आला? नरदेहाला आलेल्या जीवाने जीवनाचा काला करून जर घेतला तरच नरदेहाला आलेल्या जीवनाचा फायदा, नाही तर आपलं जीवन व्यर्थ जात असतं. सज्जनांनो, विठ्ठल मानकेश्वर बाबाच्या संस्थेमध्ये तू का आला? मृदंग वाजवण्याकरता आला, गायन करण्याकरता आला, टाळ वाजवण्याकरता आला, का भजन करण्याकरता आला, का ब्रह्मानंद लुटण्याकरता आला, का कोणाच्या चपला चोरून नेण्याकरता आला? का आला? पुन्हा आज आलेला जो दिवस आहे, आजचा जो योग आहे, तो पुन्हा नाही. रामकृष्ण हरी सुरुवातीला म्हणल्याला जो वेळ होता तो गेला निघून, आता पुन्हा जीवनात येणार नाही.
आणि जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, जोपर्यंत शरीरामध्ये मजबूती आहे, तोपर्यंतच काला करता येतो. अन्यथा माणूस थकल्याच्या नंतर काला करू शकत नाही. का करू शकत नाही काला? याचं कारण आहे सज्जनांनो, गावापासून मानकेश्वर बाबाच्या मंदिरापर्यंत येण्याकरताना तुमचे पाय साथ देणार नाही. मग जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत काला, ताकद संपल्याच्या नंतर मग नंतर काला होणार नाही. मग आपण विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केली, म्हणा विठ्ठल विठ्ठल, तर तो विठ्ठल विठ्ठल न म्हणताना विठ्ठलला विठ्ठलला म्हणतो. विठ्ठल शब्द येत नाही. विठ्ठल तोपर्यंतच काला. अवस्था गेल्याच्या नंतर काला गेला, काला होत नाही. मग नरद्याला काला, नरद्याला काला येड्या भांडण करण्याकरता आला का, कोणाच्या सोयरीती मोडण्याकरता आला का, एका गटाचे भजनाचे 2 गट करण्याकरता आला का, पाईपलाईन फोडण्याकरता आला का, कोणाचे वैरणी चोरून करण्याकरता आला का, टाळ करायचे टाळ चोरून नेण्याकरता आला. तू आला का? कशासाठी आला? तुला सुंदर प्रकारचा भगवंतांना नरदे दिलेला आहे. दुर्लभ दाना शतवर्षाची गणना, तया माझे दुःख व्यासना, तुम्ही आठवा मधुसूदना गा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ दाना. आउट हात का मानव देहे, आउट हात का मानव देहे, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. किती सुंदर प्रकारचा नरदे दिला, किती सुंदर प्रकारचा नरदे. त्या नरद्याचं मोल करता येत नाही एवढा सुंदर नरदे. बरं याची किंमत किती? याची किंमत करता येत नाही. अमोघ किमतीचा नरदे. संपूर्ण पृथ्वीवर एका ठिकाणी टाकली, म्हणले हा नरदे मला पुन्हा प्राप्त करून द्या, पुन्हा नरदे मिळणार नाही. आणि नरदेह मिळाला आहे फक्त काल्यासाठी. नरदे कशासाठी मिळाला? काल्यासाठी. आणि काला कोण करत असतात? नरदे मिळाला कशासाठी? काला करण्यासाठी. आणि काला कोण करतात? भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ.
प्रसाद कशाला म्हणायचा? जीव आणि शिवाचा ज्या टायमाला काला होईल तेव्हा आनंद प्राप्त होतो आणि नंतर प्रसाद मिळत असतो. प्रसादाचे अधिकारी कोण कोण आहे? कीर्तनकार. महाराज म्हणले नाही. प्रसादाचे अधिकारी कोण? कीर्तनकार. महाराज म्हणले बिलकुल कीर्तनकार नाही. म्हणले टाळकरी, म्हणले नाही. म्हणले पेटी मास्तर, म्हणले तेही सुद्धा नाही. म्हणले मृदंगाचार्य, म्हणले तेही सुद्धा नाही. मग कोण अधिकार काल्याचे? काला घेण्याचे अधिकारी कोण? ज्याला काहीच कळत नाही आणि तो म्हणत असतो देवा मला काही येत नाही. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीला प्रभू मला काहीच कळत नाही. मला काला कशाला म्हणतात हेही सुद्धा कळत नाही. अभंग कशाला म्हणतात हेही सुद्धा कळत नाही. भगवान मग त्यांना सांगत आहे भगवान यार तरी यारे याच्यासाठी एकदा सगळी टाळ्या वाजवा. गजानन महाराज भगवान कळत नाही ना बाबा तुला? म्हणले बिलकुल नाही. प्रसाद कशाला म्हणतात तेही सुद्धा नाही. अभंग कशाला म्हणतात तोही सुद्धा नाही. कीर्तन कशाला म्हणतात तोही सुद्धा नाही. मग ये तू माझ्या मागा. यार तरी यारी लागी अवघे माझ्या मागी मागी आज देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल ते वरी. जो लहान होतो त्यांना सर्व मिळत असतं आणि जो मोठा होतो त्यांच्या करताना काहीच नसतं. आणि सोंगड्यामध्ये पेंढ्या नावाचा एक विद्यार्थी होता. सोंगड्यामध्ये कोण? पेंढ्या नावाचा विद्यार्थी एवढा बुद्धिवान होता, एवढा चतुर होता, एवढी त्याची विवेक बुद्धी होती. हे कृष्ण करतो कसा? अशी बुद्धी होती. कृष्ण करतो कसा? काय लीला करतो कृष्ण? एवढा चतुर होता आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहत होता. तसे काही मंडळी चतुर आहे, काही चतुर्बुद्धी आहे, काही विवेक बुद्धी आहे. आणि विवेक बुद्धीना जो प्रसाद ग्रहण करतो त्याचा चालता चालता त्याला मुक्ती प्राप्त होती. विठ्ठल सर्व आनंद आहे, पण आनंदामध्ये सुद्धा दुःख होत असतं. आणि जिथे दुःख आहे तिथे आनंद प्राप्त होतो आणि जिथे आनंद आहे तिथे दुःख होत असतं. हे ध्यानात ठेवा. कधी कधी मनुष्याला जास्त दुःख भोगायचं काम पडलं ना, 100% असं समजायचं आपल्या जीवनाचं कुठंतरी कल्याण होणार म्हणूनच दुःख येतं. तसं दुःख येत नाही महाराज. जेव्हा मनुष्याकडे दुःख येतं का नाही तेव्हा कुठेतरी आपल्या जीवनाचं कल्याण होणार, तेव्हा दुःख येत असतं. आनंद होता. देवकी मासीचा लग्नाचा प्रारंभ झाला. आता लग्नात आनंद का दुःख? आनंद का दुःख? लग्नामध्ये महिला मंडळ लग्नामध्ये आनंद का दुःख? आनंद. ऐका, वसुदेव महाराज नवरदेव होते आणि देवकी माता कोण होती? नवरी होती. आता लग्नात आनंद का दुःख? मनुष्याच्या जीवनात 3 प्रकारचे सोहळे होत असतात. पहिला जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा आणि तिसरा यतद्भान निवर्तन्ते तद्धम परम म्हणजे
शेवटचा सोहळा असो ते मला तुम्हाला सांगायचं नाही, मला तुम्हाला काला सांगायचं. आनंद सर्व, पण जिथे आनंद आहे तिथे दुःख तयार झालं. दुःख. सुंदर प्रकारचा मंडप दिलेला होता, मंगलवाद्य ही सुद्धा गोड वाजत होतं, सणाई सुद्धा सुंदर प्रकारच्या होत्या, गायक मंडळी सुद्धा गोड होते, वराड मंडळी सुद्धा आनंदात होते आणि सुंदर प्रकारचं लग्न लागलं. आणि मैया देवकी माता आणि वसुदेव बाबा रात्र निघले. मिरवणूक निघत असताना स्वतःचा भाऊ मिरवणुकीत सारथी झालेला होता. जसा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा सारथी झालेले होते. ध्वज स्तंभावरी बांधणारो, मूर्तिमंत शंकरो आणि सारथी शारंग धरो अर्जुनेशी. देखा नवल तया प्रभूचे, प्रेम अद्भुत भक्ताचे, जे सार्थपण पार्थाचे करीतो असे हौस होता. सुंदर प्रकारचा आनंद होता आणि त्या आनंदात आवाज तयार झाला. आवाज. देव चतुर आहे, देव विनाकारण कोणाला त्रास देत नाही. आणि देवाला जर समाजाला मारायचं असलं तर आईन धोका देऊन मारत नाही, त्याला सावध करून मारतो. देवाचा खेळ आईन मारा, देव गुपचूप मारत नाही. आणि भगवान अवतीर्ण त्याच्यासाठी झालेले. परित्राणाय साधूना विनाशाय शत्रुकृते, धर्म संस्थापनार्थाय संभवानी योगी योगी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भगवान येतो पण एकदम येऊन मारत नाही भगवान, हे ध्यानात ठेवा. भक्ताचं रक्षण करतो पण एकदम भगवान मारत नाही, अगोदर सावध करतो. तो चतुरच आहे भगवान. कसा आहे? चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याचे खाणे, मुकुट सकळ मणी, धन्य तोची, तोच चतुर. इकडे धर्माला गलानी आली. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मग याचं रक्षण करण्याकरता कोण येणार? आवाज दिला तिथून. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मान हा भरवसा. शब्द बाहेर निघाला. ए मूर्खा, ज्याचं तू सार्थपण करतो तिच्या पोटी एक पुत्र जन्माला येणारे आणि तुझा वध करणार. आता आनंदात सुख का दुःख कोण मारणार? हिच्या पोटी येणार बाळ तुला मारणार. मग हिच्या पोटी येणार बाळ जर मला मारत आलं असेल तर हिला कशाला खायचंय? विनाश कालीच विपरीत बुद्धी वळल खाली आणि मारणार. तेव्हा वसुदेव महाराजांना हात जोडला आणि सांगायला सुरुवात केली. म्हणजे महाराज तुम्हाला मारणार कोण? म्हणे हिचा पुत्र. म्हणजे एक काम करा, हिला होणारा जो बाळ आहे तुम्ही तुमच्या स्वाधीन करा की माझी सत्यवादी. आता आनंद
झालेलं बाळ तुला देईल वचन दिलं. वंदे शाळेमध्ये टाकलं, अंधार खोलीमध्ये टाकलं. आता सुख का दुःख? सुख का दुःख? दुःख. पण आता दुःख प्राप्त झालं हे खरं, हे विश्वाच्या मालकाला कळालं. आपल्या आईला दुःख होतं आणि आईला कळाल्याच्या नंतर आपल्या लहान भावाला बोलून घेतलं. शेषा प्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता पृथ्वीवरी दैत्य झाली. दुःखाला प्राप्ती झाली, दुःखाचा प्रारंभ झाला आणि विश्वाचा मालक त्यांची चिंता करत होता. शेषा प्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता पृथ्वीवरी दैत्य मातली अपार. गर्हाने सुस्वर सांगू आले. शेषाला बोलू लागले. शेषाला बोलत असताना शेषांना स्पष्ट उत्तर दिले. स्पष्ट राम अवतारी येतं तुम्हाला. राम अवतारी झालो लक्ष्मण, शिविले अरण्य तुम्हा सोये. राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो. मला वनवास नसताना माझी स्वतःची बायको सोडून मला तुमच्या सोबत यावं लागलं. आता मी अवतार घ्यायला रिकामा नाही, बिलकुल अवतार घेणार नाही. युक्तिवाद वापरला, युक्तिवाद. आता तू वडील होय का सर्वज्ञा, आता तू वडील होय का सर्वज्ञा, आता तू वडील होय का सर्वज्ञा, आता तू वडील होय का सर्वज्ञा. बाळी आज्ञा तुझी झालं सुंदर प्रकारचं निवेदन. आले गेले, 6 मारल्या गेले आणि 7वा आला. योग मायेला बोलवलं, सांगितलं तू याला गोकुळात नेऊन पोहोचत का. योग मायेने त्याला गोकुळात नेऊन पोहोचत केलं. आणि आता जन्माला येणारे 8वा, किती येणार? 8वा येणार. आई चिंता करत होती. आईच होती. कोण होती ती? आई होती. आई चिंता करते. जी आई झालेली तिला लेकराची काळजी असती, जी मावशी असती तिला कमी असती. विठ्ठल बाळ मारले डोळ्याच्या दीक्षा, स्वतःचे डोळ्यात दीक्षा मारले, आदळून मारले. ती आई काय करत असेल, तिची अवस्था कशी असेल. आणि आता 8वा अवतीर्ण होणार. 8वा अत्यंत दुःख होतं. भगवंताचं निवेदन होतं सज्जनांना.
मी पहिल्या वाक्यात तुम्हाला सांगितलं, जिथं जास्त जास्त दुःखाची प्राप्ती होणार तिथं सुखही सुद्धा लवकरच येणार. विठ्ठल आणि जिथे दुःखच नाही तिथे सुख येत नसते. मनुष्याचा जन्मही सुद्धा तसा होत नाही. सुख दुःख समान सगळं जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोल, भक्ती प्रेमाचा आईच्या गर्भामध्ये आलं. आईला आनंद होऊ लागला. आईच्या चेहऱ्यावर तेज प्रगट होऊ लागलं. विश्वाचा मालक आता काहीच क्षणात अवतीर्ण होणार. आणि त्या टायमाला वसुदेवानं प्रश्न विचारला. वसुदेव बोले देवकी प्रीती, तुझ चिंता न वाटती चित्ती, आठव्याची कैसी गती येते ही निशंती कळेना. आठव्याची कैसी गती होईल हे मलाही सुद्धा कळना आणि तू बिनफिक्री आहे. तेव्हा देवकी माता काय म्हणते माहितीये का? भोज पेटूनी बोले वचन, कंसाशी मारील आपटून, चानोरा मुष्टिकाचा प्राण क्षण मात्री घेईन मी. कंसाला आदळून मारीन, मुष्टिकालाही सुद्धा मारण. पोटात बाळ असताना त्या टायमाला माईचं आवरण टाकलं. पुन्हाही सुद्धा आई रडू लागली. ती आईच होती. पहा त्या देवकीची ख्याती, पाषाण ते का पाझरते, का नयनात जडे चित्ते, वाचाल भाव प्रगटले. भगवान 5 वर्षाची आईच्या पुढे उभे राहिले. आवाज दिला, आई. आईला वाटलं 7 माझे गेले आणि आता 8व्याचा काय मिळेल. आईला वाटलं मला भास होऊन राहिला. ही आई होती. मला आई म्हणण्याकरता कोणी शिल्लक राहिलं नाही. ती आई होती. आईला भास झाला. आईने इकडं अंग इकडं बदल. पुन्हाही सुद्धा आवाज दिला, आई. आई उठून बसली. 5 वर्षाचं बाळ समोर असलं. आई, तू माझं रक्षण करणार नाही. तू विश्वाची आई आहे. विश्वाच्या आईनं जगाचं रक्षण करायला पाहिजे. विश्वाचं रक्षण करायला पाहिजे आणि बाळ गोपाळाचं रक्षण करायला पाहिजे. तू माझं रक्षण करू शकत नाही आई. पुन्हा आईच्या डोळ्यातून आसूंची कुंड वाहून. पहा त्या देवकीची ख्याती, पाषाण ते का पाझरते, का नयनात जडे चित्ती, वाचाल भाव प्रगटले. आणि बोलायला सुरुवात केली. आई, माझा जन्म झाल्याच्या नंतर तू मला फक्त इथं ठेवू. मी आता अवतीर्ण होणार. मी फक्त तुला सावध करण्याकरता आलो. मी आता अवतीर्ण होणार. मला तू इथे ठेवू नको. बंधनात होते. बंधनातून कोणाला जाता येतं का? आता दरवाजा बंद करून टाकला. तुम्हाला म्हणला आता बाहेर निघा. तुम्ही निघू शकता? नाही निघणार. का? बंधनात आहे तुम्ही. बंधने बंधनातून मुक्त होण्याचं साधन नाही. चिंता करायची नाही. मनती रक्षपाळ देम्या मोहिले सकळ. माझा जन्म झाल्याच्या नंतर मला तू इथं ठेवू नको. पुन्हा बाल्य अवस्था तयार झाली आणि पुन्हा अदृश्य झाले. काही कालांतराच्या नंतर रात्रीच्या 12 वाजता भगवान अवतीर्ण झाले. अवतीर्ण होण्याच्या अगोदर काय तो आनंद होता सज्जनांनो. मोर नृत्य करत होते. गंधर्व गायन करत होते. जिकडं तिकडं वायू मंद गतीने वाहत होता. पुन्हा नद्या तुंब भरून वाहत होत्या. जिकडं तिकडं आनंद तयार झाला होता. भगवंताच्या अंगावर पुष्पाचा वर्षाव होत होता. सर्व आनंद अवतीर्ण झाले आणि बोलायला सुरुवात केली. आता मला इथे ठेवायचं नाही. आणि
पायीची बंधन गळती. गोकुळाकडे भगवान चालले, नदी भरून चाललेले होते. शेषशाही भगवान स्नान करत होते. आता अंगुष्ठा गंगेला लावल्याच्या नंतर गंगा स्थिर होऊन गेली. भगवान कोणीकडे गेले? नंद राजाच्या वाड्याला 4 दरुजी होती. 4 दरुजी, एक बीजी दरुजा होता, एक पान दरुजा होता, एक गाय दरुजा होता आणि एक महादरुजा होता. गाय दरुजा उघडात राहिला. नंद राजाला तारा टाकताना बाबा आत आले, कृष्ण परमात्माला ठेवून दिलं, मायेला उचललं आणि पुन्हा परत आपल्या मार्गाने निघून गेले. मैया जवळ बाळाला ठेवलं आणि मायेला उचलून देवकी माती जवळ नेऊन पोहोचता गेलं. पुन्हा सुद्धा बंधन तसेच झाले आणि मायेचा आवाज सुरू झाला. रडू लागली माया, मोठ्याना ताहू पडू लागली. ती मायाच होती. मायेचा आवाज म्हणजे खराब आहे. मायेनं चांगल्याला मातीत घातलं सज्जनानं. मला ते चिंतन तुम्हाला सांगायचं नाही. रावणासारख्याला मातीत घातलं, दुःशासनाला मातीत घातलं, अनेक जणाला मातीत घातलं. कोणा? आवाजाने, मायेनं. असो सज्जनानं ती माया होती. मायेचा आवाज आला. पारिकरी जागी झाले. बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला हे धावत आलं, धरलं, आदळणार आणि मारणार. तेव्हा हातातून निघून गेली. ती मायाच होती. तिनं सावध केलं होतं त्याला. अरे म्हणे मूर्खा, मला तू का मारतो? तुझा वैर तू गोकुळात नांदतोय. तिथून पुढे चिंता सुरू झाली आणि इकडे भगवान 3 वाजता रडू लागले. गोकुळामध्ये भाग्य त्या सुखाचे, आपला अभंग भाग्य त्या सुखाचे आहे ना, सांगा ती तुमच्या. भाग्य त्या सुखाचे वाकड्या बोबड्या आपुलिया गड्या भाविकाशी भरवाई गेली टाकून कावडी नवनीत गोडी भाविकाशी. भाग्यानं गोकुळामध्ये बाळाला आपलं भाग्य आणि 3 वाजता रडू लागलं. कोण? लहानसं बाळ. आणि त्या बाळाचा आवाज अशा गोपिका पाण्याला निघाल्या. एकच होती 3 वाजता उठणारी गोपिका. पाण्याला निघली. आवाज कानाला आल्याबरोबर त्या आवाजानं त्या गोपीला मोहित करून टाकलं. इतका सुंदर आवाज होता, इतका सुंदर आवाज होता. अंतकरणाला आनंद प्राप्त झाला. इतका गोड आवाज. भांड हातात होतं, खाली फेकून दिलं. कोणाचा आवाज आला? इकून तिकून आवाज येत नाही. कान पुन्हा टवकारले. हा आवाज नंद राजाच्या वाड्यातून येतो. इकून तिकून आवाज हा येत नाही. गोपिका सज्ज झाली. भाव जागी झाला गोपिकाचा. प्रेम जागी झालं. एवढं सुंदर रडणार बाळ कोणाचा असेल असा आतापर्यंत मी माझ्या कानानं आवाज ऐकला नाही. एवढा सुंदर आवाज कोण्या बाळाचा असेल, पण इकडल्या तिकडल्या बाळाचा हा आवाज नाही. मला असा भास होतोय नक्की हे यशोदेचं बाळ असावा. कुणाचं? यशोदेला बाळ झालेला असावा. नक्की तिचं बाळ असावं. भांड खाली टेकून दिलं आणि येड्यासारखी फिरू लागली तांगडू करत. ती एकटीच नाही म्हणून तिनं चोपती केली. ही एक गवळण होती, तिनं दुसरी गवळण तयार केली. पण
सांगत होती. काय सांगू तुला बाई? हे सगळे नंदराजाच्या वाड्यामध्ये गोड प्रकारचा आवाज येतो. काय बाळ रडत ते, आणि त्या रडण्याचीच आतापर्यंत मी वाट बघत होते. आणि ते रडणं आज मला कळालं. त्याचीच वाट बघत होती मी. त्या गवळणी होत्या, गोपिका होत्या. 3 प्रकारच्या गोपिका होत्या सज्जनांनो. ज्या गोपिका त्या भगवंताची वाट बघत होत्या, त्या वेदातल्या श्रुती होत्या. आणि त्या गोपिका गोकुळात अवतीर्ण झाल्या होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र वेदातल्या श्रुती होत्या. आवाज आल्याबरोबर कळालं त्याची वाट बघते, तो अवतीर्ण झाला. आता आनंद व्हायला पाहिजे का दुःख? आनंद व्हायला पाहिजे ना. नंद घरी आनंद भयो, नंद घरी आनंद भयो, जय यशोदा लाल की, हाती घोडा पाल की, जय कन्हैया लाल. कन्हैयाकडे जाऊ लागल्या. जात असताना कोणाच्या हातामध्ये सुंट, कोणाच्या हातामध्ये ओढे, कोणाच्या हातामध्ये खेळ घालण्याचे भांडे. आणि बाळा जवळ जाऊन बघायला सुरुवात. रूपच एवढं सुंदर होतं, बघितलं. डोळ्याचे पापणं जसे वरी राहिले तसेच वरी राहिले, खाली आले नाही. आनंदच एवढा झालेला होता सज्जनांनो. आणि त्या बाळाला बघण्याकरताना त्या गोपिका तिथे आलेल्या होत्या. सारख्याच बघू लागल्या. काय सुंदर प्रकारचं रूप. सुयेणीची आनंदांना भगवंताला बघू लागले. रूप गोड प्रकार होतं. आवडे हे रूप गोजे सगुण, पाहता लोचन सुखावरो, किंबहुना रूप पाहता लोचने, सुख झाले हो साधने. एवढं सुंदर रूप होतं, एवढं सुंदर रूप होतं. त्या रूपाचं वर्णन करता येत नाही, एवढं सुंदर होतं. अवर्णनीय रूप होतं. आणि त्या रूपाला बघून गोपिका तल्लीन झाल्या, तल्लीन, सगळं विसरल्या. पाण्याला जात असताना डोक्यावरला पदर केव्हा खाली पडत होता गोपिकाला कळत नव्हतं. डोहीचा पदर
देह अवस्था बदलली, बाळाला बघितलं देह अवस्था बदलली, देहातून बाजूला गेल्या. दूध हे का दही हे सुद्धा कळत नव्हतं, याला अवस्था मावशी जाऊ दे मुळे विठाल विठाल एखादी लिंक लागत राहत असते. लिंक मोबाईलचा डाऊन करतो तुम्हाला. मोबाईल प्रत्येकाजवळ मोबाईल करतो, प्रत्येकाला मोबाईल. हा, मोबाईलला जर रेंज नसली तर मोबाईल लागत नाही. मग श्रवण भक्ती श्रवण करत असताना श्रवण करणाऱ्या भगवत भक्तांचे सर्व कान स्थिर व्हायला पाहिजे. आणि मग नंतर ती कथा आपल्याला कळत असते, तशी कळत नाही. कथा दुःखहरी, कथा मुक्त करी, कथा हेची बरी राघवाची. काला याचा अर्थ काय? जीवनाचं सार्थक करणं याचा अर्थ काला. देह भानातून जाणं याचा अर्थ काला. देह भानातून जाणं याचा अर्थ काला. मी जीव एक, मी देह एक, मी शरीर एक हे बिलकुल न कळणं याचं नाव काला. भजन करत असताना मनुष्य विसरायला पाहिजे. भजन करत असताना ब्रह्मानंद लागली टाळी, कोण देहाला संभाळे. आनंदानं भजन करत असताना जो भजन करणार आहे त्याचा विसर पडायला पाहिजे आणि ज्याचं भजन करतो तो दिसायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. गोपिकाला फक्त तोच दिसत होता. दही दूध घेऊन विकायला जात होत्या, पण दही एका दूध येते त्यांना कळत नव्हतं. त्या काय म्हणत होत्या माहितीये का? दामोदर घ्या. दही होतं का दूध होतं? दही होतं का दूध होतं? दही होतं, दूध होतं, लोणी होतं, पण म्हणत काय होती? गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. नितांत प्रेम करणारी एक गवळण होती, तिचं नाव होतं राधे. त्या गवळणीचं नाव काय होतं? राधिका. आणि नितांत कन्हैयावर प्रेम करत होती. तुमच्या आमच्या सारखं प्रेम नव्हतं ते. अनन्य भावानं प्रेम होतं, भक्ती रहित प्रेम होतं, दुःखाची निवृत्ती करणारं प्रेम होतं आणि अंतःकरणामध्ये आनंद देणारं प्रेम होतं. तिचं नाव होतं राधिका. आणि ती राधिका नितांत कन्हैयावर प्रेम करत होती. तुमच्या आमच्या सारखे शहाणे लोक तिला सांगत होते, राधे तू ज्यांच्यावर प्रेम करती तो आपल्या जातीचा नाही. कोणी म्हणती यशोदेचा, कोणी म्हणते नंद राजाचा, कोणी म्हणते देवकीचा, तो आपला नाही. त्याचा नाद सोडून दे. ती राधिकेचे स्पष्ट शब्द आहे. तुम्हाला एखाद्याला म्हणलं गावात आहे आता बाई आप्पा सोबत भजनाला जाऊच नको म्हणा, तू तिकडं जळ, तिकडं काही गरज नाही, पण मी आप्पा सोबत भजनाला जाणार का? अरे ज्या महात्म्यांच्या संगतीनं मला ज्याची भेट घ्यायची तो भेटून राहिलाय. तू हा नाशिवंत संसार माझ्या काय कामाचा? विठ्ठल काय म्हणत होती ती राधिका? याती कुळ माझे प्रमाण तर येत तुम्हाला. याती कुळ माझे गेले हरपुणे, श्रीरंगा वाचोने अनुने. पुढचा प्रश्न आहे पुन्हा, किती शिकवाल नद वेळो वेळा, मितया गोवळा रतली कररी झाले पटरा.
ठरविगी झाली पट्ट राणी बळी वरिले सावळी परब्रह्म. शेवटचं चिंतन ऐका आता. बळीयाचा अंग संग झाला आता. आता हा वाचार्थ शब्द आहे का लक्षार्थ शब्द? कोणता शब्द आहे? वाचार्थ का लक्षार्थ? बळीयाचा अंग संग झाला आता. त्याचा मला संग झाला ना, नाही भय चिंता. आनंदानं नाचू लागले गोकुळामध्ये. आनंदानं, कोणतीच भीती नाही मनामध्ये. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नारी. हे बाळही सुद्धा रांगू लागला. रांग तरंगणी शौरी तरुणी जाऊन धरती गवळणी रांगू लागलं. याच्या घरी जाऊ लागलं, त्याच्या घरी जाऊ लागलं. गोपिकालाही सुद्धा आनंद होऊ लागला. सर्व आनंदात होते. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. सर्व आनंद. भाग्य त्या सुखाचे वाकड्या बुबड्या आपुल्या गड्या भाविकाचे आनंद सर्व रममान झाले आनंदामध्ये. मैया यशोदेचं बाळ आता रांगू लागलं. पण आईला वाटत नव्हतं माझ्या बाळानं माझ्यापासून अंतर जावं. पण सकाळी सकाळी हातामध्ये फुल दिलं. मैया यशोदेनं हातामध्ये फुल दिलं. बाळ रांगू लागलं. आणि रांगता रांगता मैया यशोदा सारवण तयार केलं. पुत्र घ्यायचं सारवण आणि सारू लागली. घर आपलं की घर सारवता सारवता ही कृष्ण परमात्मा रांगत रांगत पुष्कळ लांब निघून गेले. रांगता रांगता आणि मग ती मैया यशोदा बघू लागली माझं बाळ कुठे. इकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय दिसेना. घरी सारवित होते मी तुला रांगणे रांगत आले मुलं. काय कोरती विनाळ कैसी माता कृष्ण देखील कन्हैया कन्हैया कृष्णा कृष्णा. अवस्था बदलली. कृष्ण कृष्ण म्हणत असताना मनुष्याची अवस्था बदलत असते. आई होती आई, पण कृष्ण कृष्ण म्हणत होती. अवस्था बदलून गेली.
अवस्था बदलून गेली, म्हणू लागली कृष्णा 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 कृष्णा. फक्त एवढा शब्द ध्यानात होता आणि प्रत्येकाला विचारायचं, माझा कृष्ण देखील आहे, माझ्याकडे याला तुम्ही बघितलं का हो? हात जोडून विचारायचे, बाबा माझ्या बाळाला तुम्ही बघितलं का? मला सोडून जाऊन 2 ते 3 घंटे झाले, माझ्या कन्हैयाला तुम्ही बघितलं का? गोपिकाला विचारलं, गोपिकांनो माझ्या कृष्णाला तुम्ही बघितलं का? गोपिका सामान्य नव्हत्या, गोपिकांना विचारायला सुरुवात केली. म्हणली हिची अवस्था बदलली, आता आम्ही हिला काही जर सांगितलं तर हिला पटणार नाही. पुढून एक संन्यासी महात्मा आला, योगी, आणि त्याला विचारलं, ओ बाबा ओ बाबा ओ बाबा थांबा, माझा कृष्ण पाहिला का तुम्ही? माझ्या बाळाला तुम्ही बघितलं का? त्या महात्म्याने विचारायला सुरुवात केली. म्हणले, बाई येड्यासारखी पळती इकडं तिकडं, याला विचारती त्याला विचारती, तुझा बाळ आहे कसा सांग ना, त्याचं वर्णन करून सांगतो, आहे कसा, काळा आहे का गोरा आहे का कसा आहे, अशा पद्धतीनं सांग ना. योग्याला सांगू लागली. योगी महात्मा होता, योगी महात्मा. आणि योग्याला प्रश्न विचारल्याच्या नंतर योग्याला सांगू लागली, माता शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसे जाण. माझा बाळ कसा आहे सांगू तुला? बाबा तुम्हाला माझे बाळ आहे कसे सांगू का? सांग आई. माता शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसे जाण, त्याला म्हणते श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. मुखातून शब्द निघाला, तिला समाधी अवस्था प्राप्त झाली आणि जो ऐकतो तिलाही सुद्धा समाधी अवस्था प्राप्त. जागीच उभे राहिले दोघे. शेवटी सामान्य माणसाला जवळ येऊन त्यांना सावध करावं लागलं आणि कृष्ण कृष्ण म्हणायला लागलं, विठ्ठल विठ्ठल. मेघवर्ण ऐसे जाण, आणि त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. त्यांच्या नावांना समाधी लागतो, त्याचं नाव आहे देव. आणि तो गोकुळात अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण होण्याचं एकमेव फक्त कारण फक्त गोपाळाला आणि गोपिकाला सुख द्यायचं होतं आणि धर्मावर आलेली ग्लानी ती समाप्त करायची होती, त्याच्या करता अवतीर्ण. बाकी त्या सुखाची वाकड्या बुवड्या आपुल्या गड्या भाविकाशी भरवाई गेली टाकून कावडी, नवनीत गुढी भाविकाशी काला करुनिया वाटती सकळा. एवढं सांगितलं. पुन्हा मायेचं आवरण फिरवलं. माई सुद्धा पुन्हा सुद्धा आपल्या घरामध्ये सुखाणार लागली. पण हे बाबा एका ठिकाणी थांबणार. हा गोपिकाच्या घरून दुसऱ्या गोपिकाच्या घरी, दुसऱ्या गोपिकाच्या घरून तिसऱ्या गोपिकाच्या घरी आणि तिसऱ्या गोपिकातून चौथ्या गोपिकाच्या घरी. गोपिका कंटाळून गेल्या आणि गोपिका घराने सांगू लागल्या, कवळण म्हणते कवळण रात्री आला चक्रपाणी, खावोनी दही दूध तुपलुनी अवघी फोडले विरजनी.
भाग बाई पुन्हाशी आवरेना हे सदे बाळ तुझ्या बाळाला सांगते का काय करायचं. सगळ्या गवळणी आल्या यशोदेच्या दारी, सर्व गवळणी, आणि यशोदेला प्रार्थना करू लागली, यशोदे तुझा हा बाळ लय पुढ्या करून राहिला, आम्हाला त्रास करून राहिला, तुझ्या बाळाला सांग. गवळणी बोलत होत्या, ती आई होती. आई म्हणून का माझ्या बाळाला चोरी केली म्हणून? अशी कोणती आई आहे म्हणती माझा बाळ चोरी करणारे म्हणून? आहे का कोणती आई जगाच्या पाठीवर? बिलकुल नाही. यशोदा मैया सांगू लागली, गोपिकांनो तुम्ही जे बोलता हे मला पटत नाही. का पटत नाही? यशोदेनं सांगितलं, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणीत माझ्या खेळ, तुम्ही लटकट घेता आळग गोकुळच्या नारे. माझं बाळ आहे केवढं छोटूस बाळ आहे, आणि तुम्ही म्हणता तुमच्या घरी रात्री आलं. बरं, साध्या सुध्या गोष्टी तुम्ही सांगत नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता. पहिली गवळण आली धावूनी, याने ग बाई काय केली करणे, पतीची दाढी माझी वेणी, तुझी गाठ बांधूनी. गाठ बाई कोणाची सुटे ना, यशोदे बाळ तुझा काना. तुमच्या जवळ तू आला कधी? बरं, गमतीचा विषय नाही हा. तुम्ही दोघं शेजारी झोपील होते आणि तुमची गाठ त्यानं मारली. एवढा माझा मुलगा मोठा नाही. माझा मुलगा केवढा आहे? 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळाने, तुम्ही लटकत घेता आलं ग गोकुळे, तर माझा बाळ तसा करणार नाही. तळांपट्टीतली गवळण आलेली ती कळली, म्हणली गोपिकांनो हे तसं ऐकणार नाही. हे आमच्या इकडं पाहिजे होतं हे काट, याला असं झोडून काढलं असतं की पुन्हा ते कोणाच्या नातीच लागलं नसतं. कधी गवळण बोलली, पाहुणे आलेली ती गोकुळा, तळांपट्टी कळली गवळण. पिंध्याला विचारायला सुरुवात केली कन्हैयानं. म्हणली कन्हैया ही गोपिका आई कुठली? पिंध्या म्हणे आपल्या गावची नाही. पाहुणे आलेली म्हणे विहिणे म्हणणे आपल्या गावची. म्हणजे असं आहे का? म्हणजे हो. दिवस जाऊ दिला आणि बरोबर जागृती अवस्थेमधून, म्हणजे 12च्या नंतरची गोष्ट,
जागृती अवस्थेमधून सुसुप्तीकडे हिची वाटचाल सुरू झाली. 3 प्रकारची अवस्था आहे, जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती. जागृती अवस्थेकडून सुसुप्तीकडे वाटचाल करू लागली. तेवढ्याच हे बादर तिथं गेले कृष्ण परमात्मा आणि डोक्यात तोंडावरलं काढून पाहिलं. म्हणले ही तर गावातली डोळं नाही, ही पाहुणे नाही. दुसरीच्या अंगावरलं काढून काढलं म्हणली ही ती सून आहे, ही नाही. बदलली खोली, ही नीची खोली म्हणजे अशी थाटामाटात राहतात. दादी असं काढलं तोंडावर म्हणली हीची. नेसता हात फिरवला असं चुटकी मारून हात फिरवला आणि सांगितलं. निघून गेले. सकाळपर्यंत 3-3 इंच मिशी आल्या बाईला. किती? 3-3 इंच. खेळतो देण्याची खेळावा 3-3 इंच. सकाळी पाहुणे उठले. संडास बाथरूम नव्हती पहिल्यांदा, आता बाथरूम. सकाळी पाहुणे उठली. एक लहानशी मुलगी तिच्या सोबत दिली. म्हणले पाहुणीला तू घेऊन जा सकाळच्या कार्यक्रमासाठी. पाहुणे आणि मुलगी निघाली. निघाल्याच्या नंतर बाई सब बसल्या आणि मुलगी उभी होती. बाईच्या डोक्यावरला पदर बाजूला निघाला आणि विचारायला सुरुवात केली. म्हणले काकू. म्हणले काय? म्हणले तुमच्या भागाला बायाला बिनविषा राहत असतात का काय? कोणा विचारलं? ते बारक्या पोरीने. हिनं तोंडावून हात फिरवला. अरे बापरे, कडक रटवट मिशा तयार झाल्या. बोंबूड घेतला आणि पुन्हा परत आली घरी. घरात घुसली तर पुन्हा बाहेर निघली नाही. ही नेनं नंदराजाच्या वाड्यावर गेली. कृष्णाला आवाज देवली, कन्हैया इकडे ये. कन्हैया म्हणले मला माझ्या आईनं सांगितलंय वन्यात गवळणीच्या घरी जायचं नाही. कन्हैया तुला खाऊ देते, इकडे ये. म्हणले मला खाऊन काय? बिस्किट देते तुला. म्हणले बिस्किट नाही. कन्हैया अरे आमच्या घरी चाल, आमच्या घरी तुला काम आहे. म्हणले तुमचं जे काम असेल ते माझ्याकडे आणा, मी तुमच्या घरी यायला रिकामा नाही. 4 दिवस झाले, 5 दिवस निघून झाले. इकडे व्हायला वाटलं आपले घरचे लोक गेले, पाहुणे अजून आलेले म्हणून गेले. बाईने विचारायला सुरुवात केली. म्हणले ताई आमच्या घरी चालते ना? म्हणले हो. म्हणले कुठे? म्हणले आतल्या खोलीत गेले आत आणि झोपेल होती. अंगावर काढलं, पाहायला बरोबर थांबवले. अरे बापरे. बाईला म्हणले झालं कसं? म्हणले तू कोणाला काही बोलली होती का? म्हणले इथं नंदराजाचा एक मुलगा आहे बारीकसा, त्याला मी म्हणले होते फक्त माझ्या घरी पाहिजे होतं. आमच्या इकडं असा जोडून काढला असता, असा जोडून काढला असता की पुन्हा त्यांना ह्या पुढ्या केल्या नसते. याचं नाव आहे चरित्र. चरित्र ते उच्चार. पेंद्याला वरच वाकडे असल्याने सर्वाला बनवून घेतलं. कन्हैयानं मीटिंग घेतली. म्हणले मुलांनो उद्या तुम्हाला एक मी गंमत लावणार. फक्त 8:30 वाजता ह्या गोपिकाच्या दारी तुम्ही खेळ खेळत बसायचं. खेळ खेळायचं, काही खेळ खेळा, गोट्या खेळा, विटी खेळा, डमरूळ खेळा, काही खेळा, कोणता खेळ खेळा, तिथं बसायचं. आणि ज्या टायमाला त्या घरातून सोंग निघणार तेव्हा तुम्ही पाहायचं आणि तुम्हाला जसं वाटून तशा पद्धतीनं तो कार्यक्रम करायचा. तर मुलाला सांगायला सुरुवात केली. कन्हैया फिरायला होते. वीणबाईनं सांगितलं. म्हणले आमच्याकडे तू ये. कन्हैया म्हणले मी तुमच्याकडे येण्याकरता रिकामा नाही. माझ्या आईनं भाऊला सांगितलंय कृष्णा कोणाच्या घरी जायचं नाही, बिलकुल जायचं नाही. तुला माहित नाही का तुझे वडील कसे येतात? तुला ताक देते कृष्णा, तुला मी ताकीद करते. घरी कुणाच्या जाऊ नको रे, रागीत तुझा पिता नंदन, मारत याचा खाऊ नको. माझ्या आईनं सांगितलं आणि माझ्या आईची शब्द माझा शिरोधारी आहे. मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. विठाला विठ्ठल. तू आमच्या
पण आमचं एक काम आहे, तू करशील ना? म्हणजे तुमचं काम 100% करणार. मी काम करण्याकरता ना तिथं आलोय. माझं येण्याचं प्रयोजन काय इथं? काम करण्याकरता ना झालो ना, उगाच आलो तुम्ही इथे नाही. काम करण्याकरता माझं प्रयोजनच ते आहे, काम करण्याकरता. म्हणले आमचं काम करशील? म्हणले हो. म्हणले काय तुमचं काम? म्हणले आमच्या येन बाईला मिशा आल्या, त्या मिशा कमी करून टाकायच्या. म्हणले मला ते येतच नाही, मी कोणाला मिशा लावत नाही आणि मी कोणाच्या कमी सुद्धा करत नाही. म्हणले कन्हैया तुला काहीतरी मला बोलली होती ना? म्हणले हो. म्हणले निश्चित कमी होत्या. आणि येणार कधी? म्हणले उद्या 8 वाजता झालं निवेदन. गोपाल जमा झाले आणि म्हातारी बाहेर निघली घोंगूड घेऊन. पेंद्यानं बघितलं, पेंद्यानं नाचायला सुरुवात केली. हुर्यो म्हातारीला मिशा आल्या रे गड्या. आणि कन्हैयाला आवाज दिला, कन्हैया इकडे. आईला वाटलं का नक्कीच कन्हैयानं पुन्हा काहीतरी भांडण आणलं. मै आई सुद्धा पुढं कन्हैया माग. आई मी आता तुझ्या जवळच आहे ना, आतापर्यंत मी कुठे गेलो का नाही? पाहत्या कुठे का कन्हैया तुला भांडायचं नाही, फक्त हे जे काय फोन केले असं मी केलंच नाही. नाही कन्हैया करणे. दिनरजन दिननाथ ब्रीज संभाळी आपुले नका पाहू केले पाप. क्षमा कर बाबा. बोललो असेल क्षमा कर बाबा. काही चुकत असेल तर क्षमा कर बाबा. विनंती केली आणि कन्हैयानं नुसतं बघितलं, नुसतं बघितलं. कृपा कटाक्षी निहाळिले आपुल्या पदी बैसविले. बापर कुमार देव दिधले भक्ता दिधले वरदान. नुसतं बघितलं. बघितल्याबरोबर जसा पहिला चेहरा होता तसाच झाला. शेवटी कन्हैयाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि सांगितलं, कन्हैया पुन्हा तुझा आम्ही वाईट म्हणणार नाही, पण हे मैया यशोदेच्या लक्षात आलं हे काहीतरी कार्यक्रम लावतो लोक. आईला पटलं हे काहीतरी कार्यक्रम लावतो. तो साधा राहिलेला नाही. कन्हैयाला जवळ भरून घेतले. म्हणले कन्हैया तू अशा खोड्या का करतो? गोपिकाला तू त्रास का देतो? खोड्या आता तू इथे राहायचं नाही. उद्या जाई राणा संगे घेऊन बोधना. तू या ठिकाणी राहत नाही, तू इथं व्यवस्थित राहत नाही. तुला उद्या मी शाळेमध्ये घालणार. आपल्या गायी घ्यायचं आणि रानामध्ये गायी चारण्या करताना तू निघून जा. कन्हैयाला शाळेत घातलं आणि गायी दिल्या आणि गायी दिल्याच्या नंतर खांद्यावर घुमडी दिली, हातामध्ये काठी दिली आणि कन्हैया निघाली. गायी गोपाळ गायी
गाई सोबत, इकडं भगवान तिकडं गाई, आणि गाई सोबत असताना तिथून बासरी वाजवायची. कुठून? तिथून. आता गोपिकातून कन्हैया बाजूला गेल्याच्या नंतर गोपीलाही सुद्धा थोडस चलविचल होऊ लागलं. जवळचा सका मनुष्य जर गेला असेल तर त्याला करमत नाही, त्याला समाधान लाभत नाही, त्याच्या जीवाला चैन वाटत नाही. मग कन्हैयाला तर बघायचं नाही, पण तू आता इथे त्याला बघायचं. आता त्या ठिकाणी 3 प्रकारच्या गवळणी होत्या, कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एक ही स्वतंत्र. एक सून होती, एक सासू होती आणि एक लेक. कन्हैयाला बघायला जायचं म्हणलं तर लेक अर्धावट स्वतंत्र आणि अर्धावट प्रतंत्र राहत असते. सासू स्वतंत्र राहत असते, ती काही करू शकत नाही. कोण? सासू. सुनाला करता येत नाही. लेक अधून मधून काही करू शकते, पण सुनाला तसं करता येत नाही. पण भगवंताला बघायचंय. तिचाच भाऊ घरी आला, गंगो दादाला पाणी दे. आत्याबाई पाणीच नाही, घरात पाणी नाही. मग तुम्ही काय करत होते? येतो भरला ओलांडोनी रीता करी घट सांडून दिलेलं होतं पाणी. पाणी होतं पण सांडून दिलेलं होतं. बघायचं नाही होतं, कन्हैयाला बघायचं होतं. मग आता पाणीच नाही. पाणी दे गंगू, पाणीच नाही. काय म्हणतात का पाणी घेऊन? तेच पाहिजे होते. भांड घेतलं आणि बघायला सुरुवात केली. कन्हैया आवाज आल्याच्या नंतर आवाजाच्या दिशांना गोपिका जात होत्या. वृंदावनी कवनाचा माय वाजे. गोपिकाला आवाज आला, आवाज पण भास होत होता. भजन गाया लागलं समजा. प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण 2 प्रमाणात आवाज आला. आता तुमच्यात एखादी गायनाचारी बाई असताना घरात भजन गुणगुण करत असत. सावळा देखीला नंदाचा. आणि एखादी तुमची सोबती रस्त्यानं चाललेली असावी, तुमची सोबती रस्त्यानं, तिला असा भास होतो मथुरा काकूचाच आवाज आहे. पण मथुरा काकू ताईच्या घरी कशाला येईल? आवाज तिचा गेला. ताईच्या घरी ती कशाला येईल? तिचं घर त्या कोपऱ्यामध्ये आणि तिचं घर या कोपऱ्यामध्ये. रस्त्यानं चालली पण आवाज येतो. नक्की गंगूचाच आवाज आहे. स्वर तिचेच आहे. तसा गोपिकाला भास होत होता. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे. मज आसती राघवराजे हो. मला भास होतो दुसरा कोणी नसताना नक्कीच कन्हैया आहे. आणि त्याच्यासारखी बासरी दुसऱ्याला कोणालाच वाजवता येत नाही. गाई सोबत होत्या. मथुरेच्या काठावर मस्त वाळवंटामध्ये खेळ मांडला. हमामा होतो तो उमरे अनेक खेळ मांडले. आणि शेवटी खेळ खेळता 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 सगळे सवंगडी थकून गेले. आणि थकल्याच्या नंतर एक सवंगडी म्हणतो तिथं, खांदी भार काय खेळायची सुख. आता खेळण्यात आनंद राहिला नाही. कन्हैया भुका लागल्या. आता खेळण्यात आनंद राहिला नाही. आता काय झालंय? भुका लागल्या नाही. मग भुका लागल्याच्या नंतर आता सगळ्याची शिदोरी एकत्र करायची आणि एकत्र शिदोरी करून प्रेमानं सर्वांना खायची. शिदोरी एकत्र करायची आणि सर्वांना प्रेमानं खायची. आता कोणाची चटणी असेल चालेल, कोणाची भाजी असेल चालेल, कोणाची लोणच्याची पुड्या लोणच्याची कैरी असेल चालेल, कोणाचं ताक असेल चालेल. सर्वांना एकत्र करायचं आणि एकत्र करून काला करायचा. आणि तो काला आता आपल्याला सर्वांना तो काला करायचा सज्जनांना. विठोबार कुमारी
अशी वाकड्या बुबड्या फुल्या गड्या भाविकाची बरवाई गेली टाकून कावडी नवनीत गोडी भाविकाची काला करुण्या वाटती सकाळा आनंदी गोपाळा माझी खेळी खेळी मेळी दही दूध लोणी खाती भय नाही चिंती कवनाची कवनाची चाली तुका म्हणे बाळ जयासी गोपाळ साय झाला माझी वाणी तुझे वर्णी पुननाम आई देई प्रेम काही खळा झालेली पुष्पांजली तुम्हा वैष्णवांच्या चरणी समर्पित करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण येणार सज्जनांनो गोड प्रकारच्या आता 2 मिनिटात वाकुल्या करायच्या आपल्याला कंठीधरीला कृष्ण म्हणे आणि कंठीधरीला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटू हे पण एकदा सगळे जण प्रेमानं गोपाळ काला आणि गोड झाला असं म्हणा तुम्ही दह्याने पुरून टाका गोपाळ काला दावे